राजकारणात आल्यानंतर आणि मोठ्या पदावर विराजमान झाल्यावर माणूस बदलतो असं म्हणतात। मग तो स्वभाव असो किंवा राहणीमान, मात्र एक नगरसेविका याला अपवाद ठरली आहे। या महिलेकडे पाहून तुम्हाला फार आश्चर्य वाटणार नाही। एखाद्या मासळी बाजारातली ही महिला असावी असा तुमचा समज होईल, मात्र ही मासे विक्री करणारी महिला एक नगरसेविका आहे हे सांगितल्यावर मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। या आहेत शिवसेनेच्या नगरसेविका संगीता पवार। पिंपरी चिंचवडच्या यमुना नगर प्रभागातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। 2012 साली हा प्रभाग मागासवर्गीयांसाठी राखीव झाला, त्यामुळे संगीता पवार यांचा कोळी समाजाशी असलेला दांडगा जनसंपर्क पाहून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात त्या भरघोस मतांनी विजयी झाल्या। मासे विक्रेती ते नगरसेविका असा त्यांचा नवा राजकीय प्रवास सुरू झाला। मात्र नगरसेविका म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपला मासे विक्रीचा पिढीजात व्यवसाय काही सोडला नाही। शिवसेनेचं मला तिकीट मिळालं, त्याच्यात निवडून आले, तरी पण मी माझा व्यवसाय सोडलेला नाही आहे। लोकांच्या संपर्कात मी माशाच्या व्यवसायामधूनच आहे आणि अजून पण मी माशाचा व्यवसाय सोडलेला नाही। रोजचे 1000-500 रुपये भेटतात मला। या परिसरातल्या नागरिकांनाही संगीता पवार यांचं अप्रूप वाटतं। या व्यवसायाच्या निमित्तानं त्या नागरिकांशी थेट जोडल्या गेल्यात। आमच्या नगरसेविका अक्षरशः नगरसेविका असताना सुद्धा ह्या माशाचा व्यवसाय त्यांना अनेकी सोडलेला नाही, म्हणून आम्ही दुसरीकडे न जाता आमच्याच नगरसेविकेकडे आम्ही मासे घ्यायला येतो आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे इथं मासे भेटतात। राजकारणातून बड्या पदावर विराजमान झाल्यानंतर पाय जमिनीवर राहत नाहीत असं म्हणतात। मात्र संगीता पवार यांनी नगरसेविका बनल्यानंतरही सुरू ठेवलेला मासे विक्रीचा व्यवसाय आणि राजकारणातून समाजसेवा हा उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।